विद्यार्थी मित्रो, इयत्ता 8वी गणित मैत्री या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण टॉपिक नंबर 8मध्ये आहोत. चांगल्या रीतीचं सहकार्य करताय. पहिल्यापासूनचे सगळे अभ्यास आपण पूर्ण केलो आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. 8.12 पण संपलेत. आपण 8.3मध्ये जाणार आहोत. 8.3 करता थोडंसं लर्निंग प्रोसिजर करायचं आहे. 8.3मध्ये आपल्याला जायचं आहे. त्याकरता आपल्याला ह्या चौकोनाच्या ह्या टाईपची थोडीशी आपल्याला ओळख असायला पाहिजे. कुठला टाईप? पॅरलोग्राम. म्हणजे त्याला मराठीमध्ये त्याचं नाव आहे समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. तिकडं बघण्याचा अँगल तुमचा समांतरभुज चौकोन काय अँगल असला पाहिजे. त्याच्या नावामध्येच त्याचं उत्तर आहे. त्याच्या नावामध्येच त्याचं उत्तर आहे. तुम्ही नेहमीच्या तुमच्या ज्या गोष्टी बघता, तुमच्या घराचा दरवाजा असेल, तुमच्या घरामध्ये असणारा तो दरवाजाचा जो भाग आहे, खिडकी आहे, फळं आहे, ते सगळे आयताच्या आकाराचे होते. ह्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या ओळखीच्या ह्याच्यापासून सुरू झालं होतं. आता समांतरभुज चौकोनाचं नावच बघा कसं आहे. त्याच्या बाजू, त्याचा जो भाग आहे ना, तो त्याच्या समोरासमोरील ज्या बाजू आहेत ना, त्या एकमेकांना समांतर असायला पाहिजे. समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या एकमेकांना समांतर असायला पाहिजे. हा आयताचा जो आकार होता, हे बघा, हा होता तो तुमच्याकडे बेसिकली आयत होता. आयत, तुम्ही भरपूर भाग आयताचे बघता, बरोबर ना? आयत. आता हा चौकोन समांतरभुज चौकोन. समोरासमोरील बाजू कशा आहेत बघा, समांतर आहेत, पण समोरासमोरील बाजू सारख्या आहेत. इथं सुद्धा समोरासमोरील बाजू सारख्या आहेत. पण समांतरभुज चौकोनाची डेफिनेशन कशी होईल? ज्या चौकोनाचा प्रत्येक कोन 90चा असतो त्याला काटकोन चौकोन म्हणतात किंवा आयत म्हणतात. इथं कोणाची अपेक्षा नाही केली इथं त्यांनी. ज्या चौकोनाच्या, त्याचं उत्तर सांगा. समांतरभुज चौकोन हे का बाळांनो तुम्हाला सांगतोय बघा, की काही गोष्टी पाठांतरच्या पलीकडे जाऊन आपल्याला डायजेस्ट करायच्या आहेत. त्या आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या पाठ नाही करायच्या, त्या निर्माण करायच्या. समांतरभुज चौकोन म्हणजे काय? ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर आहेत. हे बघा, ही एक समांतर बाजू करूया. आणि मग ही जोडी, जी बाजूंची जोडी आहे, त्या बाजूंची जोडी एकमेकांना समांतर असायला पाहिजे. असे हे बघा, असं एकमेकांना समांतर. भले त्या आयतामध्ये आहे, चौरसामध्ये आहे, पण मिनिमम असूनच्या असून त्यांच्याकडे जादा गोष्टी कोणत्या, कोणत्या तरी जादा ॲडिशनल प्रॉपर्टी आहेत त्यांच्याकडं. हे तर आहेच आहे. हे आयत, हा समांतरभुज चौकोन, हा तुम्हाला दिसतोय बघा, हा समांतरभुज चौकोन, हा चौकोन. हे असं एकदा करा तुम्ही. समांतरभुज चौकोन असा निर्माण करा आयतापासून. हे बघा, आयताचं हे फोल्डिंग आहे ना, हे आयत होतं ना, आयताचा कागद फक्त आपण असा करून टाकूया. आणि तुम्ही प्रॅक्टिकली काय करा, प्रॅक्टिकली निर्माण करा. काय प्रॅक्टिकली करा? असं चौकोन, समांतरभुज चौकोन तुम्ही निर्माण करा. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत त्याला बघा. तुम्ही प्रॅक्टिकली ह्या फिगरमध्ये चांगल्या रीतीने समजेल. तर तिथं काही ज्या समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपण घेऊन पुढे शिकणार आहोत, ते गुणधर्म पाठ करू नका, ते लर्न करा, ते अंडरस्टँडिंग करून घ्या. हां, तर प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला चौकोनाचे गुणधर्म त्याने काम सांगितलं बा पॅरलोग्राममध्ये. मेजर द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. मेजर द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. आणि तुमचं निरीक्षण नोंदवा. हे प्रॅक्टिकली आपल्याला काम करायचं आहे बाळांनो. मेजर द अपोजिट अँगल्स. प्रॅक्टिकली काम करा आणि तुम्ही नोंद करून लिहा तिथं, आणि मग तुम्ही डिसिजनकडे या. अपोजिट अँगलचं मेजर करूया पहिल्यांदा. चला, अपोजिट अँगलचं मेजरमेंट करूया. अपोजिट, समजा मी ह्याला नाव ABCD दिलं. अपोजिट विरुद्ध कोनांचे एकमेकाच्या समोर तोंड असणारा कोण B मोजा तुम्ही आणि लिहा तुमचं उत्तर काय असेल ते नोंदवा. आता मला इथं B दिसतोय, तो 45चा दिसतोय. अँगल B = 45 डिग्री. त्याचा अपोजिट बघा, हा त्याचा अपोजिट आहे का? नाही. हे बघा इथं आहे. तो राईटली मोजा तुम्ही बघा, हा सुद्धा सेम टू सेम आहे. हा पण 45 आहे. कितीचा? तुम्हाला एवढं साधं, हे लघुकोन आहे, हे लघुकोन आहे, ह्याचं मेजरमेंट तुम्ही केलं, तुम्ही मोजून बघा, हा 45 आहे. हा मोजला तरी पण हा 45चा दिसेल. हा कुठला बरं? अपोजिट अँगल्स आर हे असं B आणि D हे दोन्ही सारखे आहेत. आता मी हा कोण मोजतोय, हा 45 आणि हा बघा, आता हा इतका होतोय 135. कुठला कोण? C. 135.
आणि तेवढाच कोण हा पण आहे की नाही बघा तुम्हाला 135 हा ए. आणि हे मोजा आणि तुमचं डिसिजन लिहा. बघा हा जेवढा कोण आहे तेवढाच हा कोण आहे, जेवढा हा कोण आहे तेवढाच हा कोण आहे. म्हणजे असं नोंद करून ठेवा. ही प्रॉपर्टी अशी शिका, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. एकरूप असतात हे आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा. कुठला पण एखादा समांतरभुज चौकोन असेल, हा समांतरभुज चौकोन आहे तुमच्याजवळचा, हा कुठला पण एखादा समांतरभुज चौकोन आहे, त्याचे सम्मुख जे कोण आहेत हे एकरूप असतात. हे पर्टिक्युलरली नोंद करून ठेवा. आणि मग हा झाला याचा गुणधर्म. या गुणधर्माचा वापर करून आपल्याला गणित काही शिकायचं आहे पुढं. एक झालं मेजर द अपोजिट अँगल्स. अजून एक काय करायचं सांगितलं बघा, द फोर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. सम्मुख कोण एकरूप असतात. मेजर द लेंथ ऑफ अपोजिट साइड्स. मेजर द लेंथ ऑफ अपोजिट साइड. तुम्ही ही लांबी मोजा, ही बघा ही लांबी मोजा आणि ती नोंद करून ठेवा. हे बघा ही लांबी मोजा आणि त्याची नोंद करून ठेवूया. मेजर द लेंथ ऑफ अपोजिट साइड्स. हे मोजा, कन्फर्म करून घ्या. हे आणि हे दोन्ही सेमच आहे. तुम्ही याच्या पट्टी साईनं मोजा आणि लिहा. हे बघा याची लांबी आहे 1 2 3 4 5 6 6. म्हणजे याची लांबी 6 आहे. ह्याची पण लांबी मोजला तर ती 6 आहे. आता ह्याची लांबी मोजा 4 आहे, ह्याची पण लांबी 4. आणि तुमचं रिमार्क मांडून ठेवा. जसे विरुद्ध कोण सारखे आहेत तशा अपोजिट बाजूसुद्धा सारख्या आहेत. विरुद्ध एकमेकाच्या सम्मुख बाजूसुद्धा निश्चितपणे सारख्या आहेत. आता तुम्हाला डायगोनलबद्दल काय दिसते बघा, त्याच्या कर्णाबद्दल काय दिसते बघूया. हां, डायगोनल मेजर द लेंथ ऑफ डायगोनल. ह्याचे कर्ण मोजा. हे बघा हा एक कर्ण आणि हा एक कर्ण. आता ह्या कर्णाबद्दल समजा की हे असं आहे, हे कर्ण. आता एक लक्षात घ्या, ह्याचा हा कर्ण मोजा, AC कर्ण मोजूया. याची लांबी मला दिसते ती 4 सेमी आहे. याची लांबी मोजा तर ही 1 2 3 4 5 6 7 8 8 आहे किंवा 9 आहे. पण हे कर्ण आता एकरूप आहेत का? नाही आहेत. डायगोनल्स आर नॉट कॉन्ग्रंट. बट डायगोनलबद्दल काय होते ते बघूया. आयत तुम्ही काढलात, लक्षात घ्या तुम्ही डिफरन्स पण यातला. तुमचा जर आयताचा आकार असता तर इथं काय आलं असतं बघा. हा आयत असेल तर हे दोन्ही डायगोनल्स सारखे दिसले होते. आणि इथं मात्र डायगोनल्स AC आणि BD, हा AC लहान दिसतोय, BD मोठा दिसतोय, हे क्लिअर आहे तुम्हाला. पण डायगोनल्स आर नॉट इक्वल. बट डायगोनल्सचं काय होते बघा, याच्यावरनं रिमार्क लिहा. हे असं लर्न करा. हे आणि हे इक्वल, परत हे जेवढं आहे तेवढंच हे पण दिसते. बट डायगोनल्स आर बायसेक्ट इच अदर. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. कर्ण एकरूप नसतात, पण कर्ण एकमेकांना दुभागतात. या प्रॉपर्टींना घेऊन आपल्याला 8.3 मध्ये सॉल्व्ह करूया. ह्याच्यापेक्षा पण ॲडिशनल प्रॉपर्टी, ॲडिशनल चौकोन आपल्याला पाहिजेत. पण आत्ता आपल्याला समांतरभुज चौकोनाच्या या गुणधर्मांना तुम्ही एखादा चौकोन असा घ्या, एखादा कागद घ्या. हे बघा हा कागद आहे. बेसिकली हा आयत आहे, कागद आहे. त्याला मी 2 फक्त घड्या घातल्या तशा आणि हा चौकोन तयार केला आहे. या चौकोनाबद्दलचं तुमचं समोरासमोरील कोण बघा, समोरासमोरील बाजू बघा. एक कर्ण लहान दिसतोय, एक कर्ण मोठा दिसतोय. पण त्या कर्णाच्या घड्या घातल्यानंतर त्याचे 2 समान भाग होतात. हे तुमचं नीट लक्षात घ्या. एकमेकांना तंतोतंत जुळतात. आणि मग म्हणा समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे तुम्ही म्हणा. हे तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. हा तुमचा रिझल्ट असला पाहिजे. उगाच केवळ पाठांतर करून गणित शिकू नका. कर्णाबद्दलचं तुमचं मत शिका आणि मग आपल्याला त्याचा सराव करता येतो. या गोष्टींना पुढे घेऊन आपल्याला पुढचे काही सम्स सॉल्व्ह करायचे आहेत. बघूया बाळांनो, मग सुरुवात करूया आजच्या तासिकेच्या वेळेला 8.3ची 8.3 मधलं पहिलं सम बघूया. ह्या प्रॉपर्टीजना लर्न करत करत जरा मॅथ्स भाग 2चा निगडीचा भाग आहे, जॉमेट्रीचा भाग आहे. मग जरा सखोलमध्ये बघतोय त्याला. समांतरभुज चौकोनाच्या बाबतीमध्ये आहे. सर्व गणित मित्रांचे 8वीचे मोठ्या योगदानाबद्दल, विशेष सहकार्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
आपण एकमेकाच्या संपर्कात आहोत. यासाठी तुम्ही माझं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. आणि जास्तीत जास्त वेळ मिळेल पप्पा मम्मींच्याकडून तुम्हाला मोबाईल ज्या वेळेला मिळेल त्या वेळेला गणिताचा आनंद घेऊया. गणित हा डोकेदुखी नाही, गणित हा एक सोपाच विषय आहे, त्याला अजून मजबूत करूया. त्यासाठी तुमच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे बाळांनो. 8.3 आत्तापर्यंतच्या सहकार्याबद्दल धन्यवाद तुम्हा सर्वांना. इथून पुढे या असंच सहकार्य राहू द्या. हे लर्निंग मेथड, हे प्रॉपर्टी लर्न करायचं, त्याचं ॲप्लिकेशन करायचं, लगेच त्याचा वापर करूया आता. 8.3 प्रॅक्टिस सेट 8.3 8.3 मधला पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. तो प्रश्न मधला पहिलाच प्रश्न कसा आहे बघा. मेजर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ पॅरललोग्राम आर. एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे ही कशी दिलीत बघा. मी तुम्हाला फिगरमध्ये लिहित होते, ह्याच्यामध्ये लिहित नाही. एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे अशी आहेत. तर फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. तर प्रत्येक कोनाचे माप काढा, प्रत्येक कोनाचे माप काढा. तर इथं मात्र आपल्याला जादा से जादा विचार कसा करायचा आहे बघा. समजा की हा ABCD नावाचा चौकोन आहे. आता इथं ही कच्चीच फिगर आहे माझी, त्यामुळं मी डायरेक्ट घेतो. आता त्याचं माप काय दिलेत बघूया. त्या कोनाची मापे कशी दिलेत बघा. मेजर ऑफ अपोजिट अँगल्स आर. हा कोन घ्यायला सांगितलं आहे त्यांनी 3x - 2 आणि हा कोन घ्यायला सांगितलं आहे 50 - x. हे त्याचे माप आहेत 3x - 2 आणि ह्या कोणाची सगळीच माप आपल्याला शोधायला सांगितले. किती जॉमेट्री डिटेलमध्ये, किती भाग 2चा कसा वापर आपल्याला छान पद्धतीनं करायचा आहे बघूया आपण. हां जरासं फिगरकडे नीट काळजीपूर्वक बघा. कोणती प्रॉपर्टी आपल्याला वापरावी लागेल हे पण बघा. कोणाबद्दलची माहिती आहे, कोणाबद्दल स्टडी पाहिजे, म्हणजे कोण ह्या समांतरभुज चौकोनाच्या कोणाबद्दलची कोणती प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायला पाहिजे. येस. आता इथं साईडचा काही विषयच नाही. अँगल बीचा अपोजिट अँगल कुठला आहे सांगा बरं. D आहे आणि दोन्ही सारखेच असणार. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरललोग्राम. समांतरभुज चौकोनाचे कसले कोण, सम्मुख कोण एकरूप असतात. ह्याच्यामध्ये आपण किमती भरूया फक्त. याच्या काय किमती दिलीत बघा. ह्या किमती भरल्यानंतर आपल्याला याचं करेक्ट मेजरमेंट कसं मिळतं बघा. 3x - 2 = 50 - x. समजलं बाळांनो. आता 3x - 2 1x असं होईल का, नाही होणार. हे बाळांनो 3x म्हणजे x + x + x आहे आणि हे x आहे, म्हणजे x सगळे एका बाजूला आले पाहिजेत. हे आपलं मॅथ सोडवणं होतं. 3x - 2 म्हणजे 1x राहिला, चुकीचं आहे बाळांनो. ते हे 3x मधनं 2 जात नाहीत म्हणून तर त्यांनी तसंच ठेवले ना, नाही तर त्यांनीच x करून दिलं नसतं का. मग 3x आहे तसं करूया. इकडचा -1x तो इकडं आणतो बघा. बरोबर चिन्हाच्या या बाजूला येत असताना ते पॉझिटिव्ह होतं बाळांनो, ते तुम्हाला माहिती आहे. हे 50 आणि हे -2 या बाजूला येताना हे बाळांनो +2 होणार. परत आणखीन एकदा बघा. हे मुलांना जड चालले. आत्ता थोड्याशा मुलांच्या मी टचमध्ये आहे, कळालंय बघा. -x इथं येताना +x होणार, -2 या बाजूला येताना +2 होणार. पुढं काय झाले बघा. ते हा 3x आणि इकडचं वजा इथं आल्यामुळं आता ते झाले अधिक, त्याचं उत्तर आलं 4x. 50 मध्ये 2 मिक्स होणार आणि त्याचं उत्तर 52 येणार. बरोबर बाळांनो. आणि x बरोबर पुढचं बघा. आता x = हा बोला 52/4. चला भाग घालूया. 52/4 ह्याचं डिवायडेशन करूया. भाग घालावा बघूया जरा काय उत्तर येईल. 4 1 जा 4 3 जा 13 × 52. x बरोबर किती आलं सांगा बरं. 13 आलं. एक्सची किंमत ती त्यांनी लपवली होती आपल्यापासून. ती प्रॉपर्टीचा यूज करून आपण बाहेर काढली. प्रॉपर्टीचा यूज करून मग आपण ह्या गणिताच्या उत्तराकडे जाणार आहोत. लक्षात घ्या. एक्स म्हणजे त्यांच्या मनामधली एक संख्या होती. ते आता बीचं माप मेजरमेंट काढूया आपल्याला. बीचं माप किती आलं. देअरफॉर अँगल B = हा बघा. अँगल B = 3x - 2. 3 × व्हॉट इज x. मग अशी माहिती नव्हतं पण आता x माहिती आहे. 13 - 2. 13 त्रिक 39 - 2 किती उत्तर आलं बघा बरं. 37 डिग्री आलं. बीचं माप अँगल B हा कितीचा आला सांगा. 37 आला. ओके बघा ना. ओके. हां
आता तुम्ही समांतरतेचा वापर करून गणित सोडवू शकता. म्हणजे हे पण दोन्ही सारखे असणार, याचा वापर करून काढू शकता. किंवा ह्या दोन रेषा समांतर आहेत ना, हे तुम्हाला माहीत झाले का बघा बरं. हे बघा, ही रेषा समांतर आहे, ही रेषा समांतर आहे. हे दोन कोण कुठल्या प्रकारचे कोण आहेत बघा. ह्याला मी वाय म्हणतो. लक्षात 37. बीचं माप 37 आलं. डी सुद्धा किती येणार बघा की. कोण डी सुद्धा किती येतो बघा. डी बरोबर सुद्धा 50 वजा 13. उत्तर किती येणार सांगा बरं. परत तेवढंच येणार, 37 डिग्री येणार. म्हणजे आपल्याला दोन कोणाची मापं झाली. आता आपल्याला उरलेल्या ए आणि सीचं माप काढायचं की. ए आणि सीचं माप काढायचं आहे ना अजून. बी कसा आला बघा. बी असा आला 3 गुणिले x. 3 गुणिले x 13 तिरके 39 वजा 2 37 आलं. डी हा किती आला बघा. 50 वजा x 50 वजा 13 37 आलं. म्हणजे बी आणि डी याची उत्तर आपल्याला 37 आली. आता तुम्ही याच्याकडे दोन्ही बाजूने बघू शकता बघा. कसं ह्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती असते ह्याच्यावरून सॉल्व्ह करू शकतो आपण. लक्षात आलं का. हा समांतरभुज चौकोन आहे, याच्यावरून आपल्याला ह्या कोणाचं माप मेजरमेंट काढू शकतो आपण. तर उरलेलं कोण काढत असताना याचा वापर करू शकतो. तुम्ही ह्याला दोन पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल. कसं बघा. आता हा वाय असेल तर हा पण वाय असणार, इकडे जाऊ शकता. किंवा ह्या दोन रेषा ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत त्याला समांतरभुज चौकोन म्हणतो. हे एडी आणि बीसी समांतर आहे. म्हणजे हे दोन कोण कुठल्या प्रकारचे कोण झाले सांगा. आंतरकोन झाले. आणि आंतरकोन बनवणं कसे असतात. हे बी आणि डीचं उत्तर आलं 37 अंश. आंतरकोन दोन समांतर रेषांना, आता तुमच्याकडं हे समांतर रेषे प्रॉपर्टीज लर्न केला होता तुम्ही. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे आंतरकोन कसे असतात सांगा. आंतरकोन कसे असतात बाळांनो. पूरक असतात. म्हणजे हा आंतरकोन वाय आणि हा कितीचा आला आता. याचं उत्तर आलं बघा. किती आलं. 37 आलं. 37 बरोबर 180. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे आंतरकोन पूरक असतात. म्हणजे वाय बरोबर 180 वजा 37 वाय बरोबर 143 असं येणार. हा 143, हा सुद्धा 143 अंश असं त्याचं उत्तर येणार. हा एक भाग होता. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे आंतरकोन पूरक असतात. समजा हे तुम्हाला माहीत नाही तरी गणित कसं सॉल्व्ह करायचं बघूया. ही प्रॉपर्टी तुम्ही वापरला नाही. ज्याची प्रॉपर्टी ज्याला जास्त माहिती आहे त्याला प्रॉपर्टी जास्त माहिती आहे त्याचं गणित उलटं चांगलं असतं. हा वाय असेल तर तेव्हा पण हा पण वाय असणार बरोबर. चौकोनाच्या चार कोणाच्या मापाची बेरीज किती 37. हा 37 हा किती आला 37 आला. हा वाय आहे, हा वाय आहे. सगळ्यांची बेरीज किती येणार सांगा तुम्ही 360. बोला 37 आणि 37 किती आले. 37 आणि 37 किती आले सांगा. बोला किती आले बघा. आता 37 आणि 37 किती आले. दोन्हीची बेरीज किती आली बघा. हां 74. मी इथं लिहितो बघा. आता पुढचा भाग हा झाला आहे तुमचा भाग. हा सगळा झाला आहे आता. 1x 2x 3x बी डी दोन्ही इक्वल आलेले आहेत. ओके हां इथं लिहितो बघा. 37 आणि 37 झाले 74 74. असं करू शकता. वाय अधिक वाय 2y बरोबर 360 आहे बरं का बाळांनो. 2y बरोबर 360 वजा 74. याची वजाबाकी करूया. 10तून 4 गेले 6 उरले. त्याच्यात 1 बोला 16तनं 8 गेले 8 उरले. त्याच्यात 1 किती राहिले बघा बरं 186 बरोबर. आता y बरोबर काढूया. y बरोबर 186 भागिले 2 भागिले 2 भाग घालूया. हां 100 हा 2y आहे. किती आले बघा बरं हे 286 बरोबर. 286 286ला कितीने भागूया सांगा. भागिले 2 करा. बे के बे बे चौक 8 बे त्रिक 6 अशा रीतीनं ह्याचं माप येणार 143. दोन कोण पूरक असतात हे वापरू शकता. चारही कोणाच्या मापाची बेरीज 74 37 37 74 अधिक 2y 360 असणार. हा चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 असते. ह्यातनं 74 वजा करा 286 आलं. त्याला भागिले 2 करूया. असं उत्तर सुद्धा तुमचं. म्हणजे ह्या चौकोनाचे चारही कोण येत असताना कसे येणार बघा. 37 143 143 37 असे त्या चारही चौकोनाचे कोण आपल्याला काढता येतील. असा तो भाग आपल्याला लर्न करत पुढे जायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 2 क्वेश्चन नंबर 2 जर असं तुम्ही प्रयत्न करून बघा. फिगर दिले बघा पाठीमागे बाजूला. हां जर असं ओरली सॉल्व करूया का. YZ WZ हा जर 4.5 असेल. इथं समजा WZ नाव आहे रे. हे WZ हे किती असणार सांगा की. मग XY किती असणार सांगा की.
जेवढा WZ आहे तेवढाच काय असणार सांगा, हा समोरच्या बाजू असणार. बघा म्हणजे त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला ते घ्यायचं आहे, तुम्ही ते घ्या. बघूया का उरली जर असं. हे बघा याची नावं बघा कशी आहेत. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्ही हे सॉल्व करा. आपण त्याची फक्त ओळख जरासं आजच्या तासिकेपुरतं बघूया. हां, दुसरी फिगर काय दिली बघा. हां, दुसऱ्या फिगरमध्ये आपल्याला अशी नावं दिली त्याची. हां, XY आणि इथं आहे ZW. हां, ZWची लांबी 4.5 सेमी असेल तर ह्याची किती असणार बोला. समोरासमोरील बाजू सारखे असतात. ह्याची पण किती येणार सांगा बाळांनो, 4.5. ओके. YZ हा आहे 8.2 YZ. तर XW किती असेल, अर्थातच ते पण किती असणार सांगा, 8.2 असणार. OX इथं त्याचे कर्ण आहेत बघा, हे कर्ण एकमेकांना, इथं OX आहे, OX आहे 2.5. तर हा OZ किती असणार, अर्थात दुभागत आहे म्हणजे ते पण सारखं असणार, तुम्ही ते 2.5 लिहिणार आहात. OW हा 3.3 असेल तर हा किती असेल, हा सुद्धा 3.3 असेल. टोटल WY किती असेल, 6.6 असेल. असं रीतीनं हा झेड कोन जर समजा 120चा असेल तर एक्स कोनसुद्धा 120चा असणार. त्याच्यानंतर हा 120चा असेल तर हा पण 120चा असणार. हा कितीचा येणार आहे, ह्या दोन्ही मिळून 180 असते, हा 60चा येणार, हा पण 60चा येणार. ह्या प्रॉपर्टीवर आधारित तुम्हाला क्वेश्चन नंबर 2, हे 4.5 असेल तर हे 4.5, हे 8.5 असेल तर हे 8.5, हा 120चा कोण असेल तर हा 120चा, हे 3.3 असेल तर हे पण 3.3, ह्याची लांबी होणार आहे 6.6. हा 120चा कोण असेल तर हा 120चा, हे दोन्ही मिळून 180 असतात, हा 120 तर हा 60, म्हणजे समोरचा सुद्धा 60चा असेल. असं ह्या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू एकरूप, समोरासमोरील कोण एकरूप, कर्ण दुभागतात. ह्या सगळ्या प्रॉपर्टीचं ॲप्लिकेशन क्वेश्चन नंबर 2 मध्ये करायचं आहे. तुम्ही ट्राय करा. नाही सुटलं, नाही समजलं तर परत पुढच्या तासाच्या वेळेला आपण नक्की सॉल्व करूया. आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर चौकोनाच्या सारख्या असतात. कर्ण परस्परांना दुभागतात, दोन सारखे तुकडे होतात. समोरासमोरील कोण सारखे असतात. आता ही आकृतीत जरासं चुकी झाली, 120चा लघुकोन दिसतो इथं, म्हणजे हा विशाल कोन पाहिजे होता 120चा. तुम्ही ते समजून घ्याल. म्हणजे माझी जी फिगर होती तीच फिगर मी अशी ठेवली. पुन्हा 8वीच्या सर्व मित्रांना सांगतोय, गणित मैत्री चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आयताच्या बद्दलच्या समोरासमोरील बाजू, समोरासमोरील कोण ही संकल्पना नीटपणे बघा. हा जेवढा असेल तेवढाच हा कोण असणार आहे, जेवढा हा कोण असेल तेवढाच हा कोण असणार आहे. कर्णांचे 2 समान भाग होतात म्हणजेच कर्ण दुभागतात. ह्याचा अप्लाय करून दुसरा प्रश्न पूर्ण करा. नाही समजलं तर पुढच्या तासाला सांगा, आपण परत आणखीन एकदा तो भाग परत एकदा सॉल्व करून घेऊया. सर्व गणित मित्रांना विनंती, गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा, गणिताचा अभ्यास करत राहा. 8वीच्या मुलांना स्पर्धा परीक्षेला NMS सारख्या स्पर्धा परीक्षेचा निकाल लागतो आहे, आपल्याला परीक्षेमध्ये पास व्हायचा आहे. तर 1 ते निदान 30पर्यंतचे पाढे टेबल पाठ करून घ्या. 1 ते 20पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 20पर्यंतच्या घनसंख्या ह्या सगळ्या तुमच्यासमोर असायला पाहिजेत. NMS किंवा बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला त्याचा फार चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळं पाढे पाठ करणे, वर्गराशी, घनराशी तो भाग बघा. हां, ओके बाळांनो, थांबूया. आजच्या तासिकेमुळे इथं थांबूया. पुढचा तास आपण पुढच्या वेळी घेऊया. लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे भेटूया. ओके बाळांनो.